नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या लॉटरीची सोडत अखेरतः जाहीर करण्यात आली। लॉटरीची सोडत ज्यावेळेस होती त्यावेळेसुद्धा सिडकोकडून ऐनवेळीच बदल करण्यात आले आणि अखेरतः सर्व अर्जदारांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले। काही अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर मिळाले तर काही अर्जदारांना त्यांच्या नापसंतीचे घर मिळाले। त्यामुळे आता पुढे प्रोसेस कशी करायची, काय करायची आणि सिडकोकडून सुद्धा काही माहिती देण्यात आलेली आहे। त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। सिडकोकडून माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही जी लॉटरी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती आणि या लॉटरीची सोडत कधी होणार याची आतुरतेने वाट पाहत होते। त्या लॉटरीची अखेरतः सोडत झाली। या सोडतीमध्ये सर्वांना घरे मिळाली। यातील काही अर्जदार खुश आहेत तर काही अर्जदार नाराजही आहेत, कारण काहींच्या घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर काहींचं घर मिळून सुद्धा स्वप्न अपुरे राहिले आहे, कारण घरांच्या किमती जास्त आहेत किंवा जे घर त्यांनी निवडले नव्हते ते घर त्यांना मिळाले आहे। ज्यांना EWS PMMY अंतर्गत घर मिळालेलं आहे त्या विजेत्यांना 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल आणि 2.5 लाख रुपयेही सबसिडी मिळणार आहे। त्यामुळे 2-3 लाख रुपये त्या अर्जदारांचे वाचणार आहेत। LIG उत्पन्न गटामध्ये मोडत असाल तर आणि घर मिळालं असेल, जर अर्जदार हे पुरुष असतील तर त्यांना 7% आणि जर महिला अर्जदार ह्या विनर झालेले असतील तर त्यांना 6% स्टॅम्प ड्युटीही भरावी लागणार आहे। आणि ही जी स्टॅम्प ड्युटी आहे सध्याच्या रेटनुसार आहे आणि ही स्टॅम्प ड्युटी प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यामध्ये वाढते। त्यामुळे अर्जदारांनी लवकरात लवकर ही स्टॅम्प ड्युटी भरण्यात यावी किंवा सिडकोकडून याबद्दल काही अपडेट देण्यात येतं का त्याबद्दल पाहावं लागणार आहे, कारण 1 एप्रिल नंतर ह्या रेटमध्ये वाढ होते आणि नवीन रेट चालू होतात। तसेच ज्या अर्जदारांना घरे मिळाली आहेत आणि त्यांना घरे पाहिजेत त्यांनी पुढील हप्त्यांसाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी सुरुवात करायची आहे। बँकेकडे जर काही अर्जदारांनी जर लोनसाठी जर चौकशी करणार असाल तर ती सुद्धा चौकशी करून घ्या। काही अर्जदारांनी सिबिल स्कोअर काय आहे, किती आहे, लोन किती मिळेल याची चौकशी केली असेल, पण ज्यांनी या अगोदर अजून सुरुवात केलेली नाही आहे किंवा एलिजिबिलिटी चेक केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर बँकेकडे पाठपुरावा करावा, कारण ही प्रोसेस खूप मोठी असते। त्यामुळे लोन मिळण्यास तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात आणि पहिल्याच टप्प्यामध्ये जर तुम्हाला लोन किती मिळणार आहे किंवा लोन मिळण्यामध्ये किती अडचणी येणार आहेत ते जर कळालं तर तुम्हाला घर घेण्यासाठी किंवा पुढील प्रोसेससाठी महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या अर्जदारांना सिबिल स्कोअर काय आहे, तो कसा काढतात आणि तो कसा कळतो हे तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता। आणि सिबिल स्कोअर किती असेल तर लोन सहज मिळेल आणि सिबिल स्कोअर जर खराब असेल तर लोन कसे मिळवावे या सर्व माहितीचे व्हिडिओ या अगोदरच आपण या चॅनलवरती बनवलेले आहेत। त्याच्या प्लेलिस्टची लिंक वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचे व्हिडिओ तुम्ही या अगोदर नक्की पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला याबद्दलची सर्व आयडिया मिळेल। तसेच सिडकोकडून सुद्धा काही बँकांची यादी दिलेली आहे, त्यांनी कॅम्पसुद्धा लावलेले आहेत। सिडकोकडून लोनसाठी 3 ठिकाणी कॅम्प लावलेले आहेत, ते म्हणजे तळोजा, खारघर आणि खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर हे कॅम्प लावलेले आहेत। या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही लोनची चौकशी करू शकता आणि पुढील लॉटरीची प्रोसेससुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळेल। लॉटरी लागल्यानंतरची प्रोसेस म्हणजे आता आपण लॉटरीमध्ये जर घर पाहिजे असेल तर आणि जर नसेल तरीसुद्धा तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि हे घर तुम्हाला स्वीकारायचं आहे किंवा नाकारायचं आहे हा तुमचा प्रश्न आहे। पण जर तुम्ही स्वीकारणार असाल तर लॉटरीमध्ये मिळालेलं घर स्वीकारायचं की नाकारायचं यासाठी तुम्हाला 15 दिवसाची मुदत दिलेली आहे। या अगोदरच्या ज्या काही लॉटरी झाल्या त्या लॉटरीमध्ये 6 दिवसांची ही मुदत होती, पण आता या लॉटरीमध्ये 15 दिवसांची मुदत दिलेली आहे। या 15 दिवसामध्ये तुम्ही विचार करून तुम्हाला घर घ्यायचं आहे की नाही याचा विचार करून तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता। या लॉटरीमध्ये घर मिळालं तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर किंवा स्वीकारल्यानंतर पुढील प्रोसेस काय आहे ते आपण आता बघूया। घर ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला एक इंटिमेशन लेटर मिळेल, त्यामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट दिली असेल। तसेच जर तुम्हाला काही डॉक्युमेंट सबमिट करायला सांगितले असतील, जर तुम्ही अजूनपर्यंत सबमिट केले नसतील किंवा काही कमतरता असेल तर त्याची लिस्ट यामध्ये दिलेली असेल। सर्व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला देकारपत्र दिले जाईल।
देखारपत्र म्हणजे तुमचे सर्व डॉक्युमेंट चेक झालेले आहेत, तुमची एलिजिबिलिटीसुद्धा चेक केलेली आहे. ज्यांनी जुने डोमेसाईल जमा केलेले आहे त्यांना नवीन डोमेसाईल जमा करावा लागेल. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर जमा केलं नसेल तर ते सुद्धा तुम्हाला जमा करावं लागणार आहे. तसेच इतर जे विशेष प्रवर्ग आहेत, फिजिकली हँडिकॅप, अंध, माथाडी कामगार, पत्रकार, स्टेट एम्प्लॉईज, त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमन, डिफेन्स असे जे काही विशेष प्रवर्ग आहेत आणि जे विजेते झाले आहेत त्यांना त्या फॉर्मॅटमध्ये कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. आता या लॉटरीमध्ये ज्यांना ज्यांना घरे मिळाली आहेत, ज्यांनी निवडली तीच घरे मिळाली आहेत आणि काहींना त्यांनी जी घरे निवडली नाही आहेत तरीसुद्धा त्यांना ही घरे मिळाली आहेत. त्यामुळे खूप सारे लोक घर घ्यायचं की नाही की कॅन्सल करायचं याचा विचार करतील. कारण खांदेश्वरला घर पाहिजे होते पण त्यांना तळोजाला मिळालं आहे. बामणडोंगरी या ठिकाणी घर पाहिजे होते पण त्यांना खारकोपरला मिळालं आहे. असं खूप साऱ्या अर्जदारांसोबत झालेलं आहे. ज्यांना ज्यांना घरं मिळाली आहेत त्यांनी सर्वात पहिल्यांदा त्याची साईट व्हिजिट करून घ्या. आजूबाजूचा परिसर बघा, तिथे काय सोयीसुविधा आहेत ते तुम्हाला पाहता येईल आणि यानंतर तुम्हाला घर हवं की नाही त्याचं तुम्हाला डिसिजन घेता येईल. यानंतर होम लोनसाठी एन्क्वायरी करा. तसं अर्जदारांना जी काही घरे मिळालेली आहेत ही घरे येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्यांचं पोझिशन मिळणार आहे. पण काही घरे अशी सुद्धा आहेत की त्यांना 1 ते 1.5 वर्षांनी त्याचा ताबा मिळणार आहे. त्यामुळे या गोष्टींची तुम्हाला जर माहिती झाली आणि त्या ठिकाणी जर तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला नक्की कळेल. यामुळेच तुम्हाला लोन घेताना सुद्धा मदत होणार आहे. कारण जर घराचा ताबा जर तुम्हाला लवकर मिळणार असेल तर तुम्हाला घराचे हप्ते सुद्धा तेवढ्याच लवकर द्यायचे आहेत. आणि जर घराचा ताबा जर तुम्हाला खूप उशिरा मिळणार असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने त्या घरांचे पैसे देऊ शकता. पण जर घरांचा ताबा हा खूपच डिले झाला तर तुमचा EMI कदाचित हा तुम्हाला घराचा ताबा मिळण्या अगोदर सुरू होईल. आणि जर तुमचा घराचा ताबा जर लांबला आणि जर तुम्हाला घराचा EMI सुरू झाला तर त्यावेळेस तुम्हाला पैशांची गरज लागू शकते. त्यामुळे याची सुद्धा तुम्हाला पहिल्यापासूनच कल्पना असणे आवश्यक आहे. सिडकोचा आपण जर इतिहास पाहिला तर 6 समान हप्त्यामध्ये ही रक्कम भरावी लागते जी काही घराची किंमत असेल. तर जे अर्जदार EWS PMAY मध्ये मोडत आहेत त्यांना शेवटचा हप्ता भरावा लागणार नाही. कारण त्यांना जी काही सबसिडी मिळणार आहे ती शेवटच्या हप्त्यामध्ये त्यांची समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळे त्यांना शेवटचा हप्ता भरावा लागणार नाही. LIG गटामध्ये जर मोडत असाल तर 6 समान हप्त्यामध्ये ही रक्कम तुम्हाला जमा करावी लागणार आहे. त्यामुळे घराची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला 6 हप्त्यामध्ये डिवाइड करायची आहे. आणि ही जी रक्कम आहे ही तुम्हाला आत्ता जुळवाजुळव करण्यास सुरुवात करावी लागणार आहे. कारण जर तुम्हाला जर लोन मिळणार असेल किंवा जर लोन उशिरा मिळणार असेल तर तुम्हाला कदाचित 1-2 हप्त्याची सुद्धा तयारी करावी लागणार आहे. या सर्व प्रोसेसबद्दल माहिती तुम्हाला लॉग इन केल्यानंतर सुद्धा कळेल, मेसेजद्वारे सुद्धा कळवली जाईल. पहिल्यांदाच ही सर्व प्रोसेस प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर मार्फत केली जात आहे. त्यामुळे ही प्रोसेस कशी होईल आणि पुढे कोणकोणत्या टप्प्यामध्ये काय अडचणी येतील किंवा ही कशी पार पाडली जाणार आहे हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.